कसे आहात? आय होप सगळे मजेत असणार आहेत, कारण की मी तर आहेच. तुम्हाला म्हणजे तुमची रेंज तुम्हाला दिसते चांगली की हाय म्हणून मजेत. तर सो गाईज, सगळ्यात पहिला मी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आपल्या चॅनलवरती. आणि थँक्यू सो मच, तुम्ही एवढं सगळं प्रेम देताय आम्हाला आणि एवढं ब्लेस करताय ना, एवढं छान वाटतं ना तुमच्या पॉझिटिव्ह कमेंटनी, की खूप म्हणजे अक्षरशः खूप भारी वाटते. म्हणजे असं कुठल्या गोष्टीचा स्ट्रेस येत नाही. म्हणजे खूप मस्त वाटतं की तुम्ही असेच कमेंट करत राहा आणि आपल्या व्हिडिओला असंच प्रेम द्या. आणि मी पुन्हा एकदा सांगते, जे कोण नवीन असेल ना त्यांनी चॅनल आपलं सबस्क्राईब जर नसेल केलं तर आपल्या चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला असेच आपले छान छान व्हिडिओ येतील या पुढं पण. तर गाईज, आता आजची जी व्हिडिओ आहे ती कशा संदर्भात काढते तुम्हाला तर माहिती आहे. आपल्याला एकतर मच्छी काढणार आहे मच्छी. तर तुम्हाला माहिती आहे आपली फूड क्रेविंग खूप भन्नाट होत चालली आता, दिवसेंदिवस खूप असे वाढत चालले. तर आणि मेन गोष्ट, मी साडी घातली तर बऱ्याच प्रश्न पडला असेल हिने साडी का घातली, कारण की आमच्या घरी येणार आज पाहुणे, म्हणजे जास्त पाहुणे येणार नाहीत, 2च येणार आहेत पाहुणे. पण कसं आहे ना, मी सून घातली त्याच्यामुळे सो मी साडीच घालते कोण आलं तर थोड्या वेळासाठी, आणि मग काढते नंतर. तर म्हणून साडी घातले. तर म्हटलं चला साडी पण घातले आणि जेवण बनवतच आहे मी. तर मी रेसिपी पण तुम्हाला दाखवते, तर तुम्हाला माहिती पडेल मी आज काय रेसिपी बनवते. स्पेशल करणार आहे. स्पेशल म्हणजे जे आता तुम्हाला माहिती आहे आपली क्रेविंग आता कशी वाढत चालले. आणि इकडे बाप रे, काय करू तुझ्या क्रेविंगला, तुझी क्रेविंग एवढी भारी होत चालली. म्हणजे पप्पानी आज मच्छी आणलीस खास बॉम्बेवरून. हा, पप्पा तर बसले तिथं नाश्ता करायला. पप्पा तर कधी बनवेल काय माहिती. तर खूप दिवस पण रोजच बोला माझी ती क्रेविंग असते. तर आज मी तुम्हाला बनवून दाखवते रेसिपी, ती म्हणजे सुरमईची. तर सुरमईची रेसिपी मी जरा वेगळी करणार आहे. तुम्ही व्लॉग कंटिन्यू बघा, तुम्हाला पण आवडेल. आणि आय होप मला जी झाली इच्छा ती माझ्यासारखे कोण असले प्रेग्नेंट ते आपण तसं बनवून खावा. आता एनर्जी खूप दिसते, नंतर बघू जेवण बनवून झालं दमते येतात ती जाम. चला जाऊ चला त्या किचन मध्ये. चला. तर आज काय बनवणार आहे माहिती आहे तुम्हाला. तर मेन सांगायचं म्हणजे, तर पप्पा आज खूप लवकर गेले होते आणायला मच्छीसाठी. पप्पा सकाळी 6 वाजता गेले होते. पप्पा तिथे बसले होते येऊन. तर 6 वाजता पप्पा गेले होते खास मच्छी आणण्यासाठी. तर पप्पाला जी मच्छी भेटली सकाळी जी ताजी भेटली फ्रेश, ती घेऊन आले. तर तुम्हाला मी दाखवते काय काय घेऊन आले पप्पा, बघा तुम्ही. तर पप्पानी बांगडे आणलेत. बांगडे बोलतात पप्पा, एकदम फ्रेश होते म्हणून बांगडे घेतले. त्याच्यामध्ये 7-8 पीस जास्त आहेत. 7-8 पीस आहेत. आणि ही सुरमई आहे, जराशी साईजची, जरा हिच्यापेक्षा मोठी आणि हिच्यापेक्षा छोटी इथं आहे. मग पप्पाने आणले आज सुरमई आणि बांगडे आणलेत, कारण की तुम्हाला तर माहिती आहे मला आता प्रेग्नन्सीमध्ये फिश खायची इच्छा जास्त होते. माझी जास्त क्रेविंग तर ना फिशमध्येच होते. आणि असंच चटपटीतच मला आवडतं, गोड वगैरे काही होत नाही खायची इच्छा. आणि असं फिक्कं जेवण पण आवडत नाही, असं मला स्पायसी खाऊशी वाटतं. तर तुम्ही समजू शकता ना, तशी माझी ती क्रेविंग आहे. जशी तुम्हाला मी बोलली ना, जशी तुम्हाला माहिती आहे आपली क्रेविंग कशी वाढत चालले. वाढते अशी याच्यामध्ये आपल्या या ट्रायमेस्टरमध्ये. तर मी आहे ना मग आज करणार आहे सुरमई. ती पण मला बनवायची आहे मालवणी स्टाईलमध्ये, कारण की आम्ही एक हॉटेलला जेवायला गेलो होतो मी आणि विक्रांत. तिथे मी मालवणी सुरमई करी खाल्ली होती. तशीच मी करणार आहे आज. आणि तर तुम्ही ब्लॉग कंटिन्यू बघा. मालवणी फिश करी आणि आपली सुरमई जरा आज वेगळ्या पद्धतीने एक करणार आहे, ती पण तुम्ही बघा. ठीक आहे. 2 प्रकारची तुम्हाला मी डिश करून दाखवते, ती पण पटापट एकदम झटपट. ओके. तर तुम्ही दमू नको बघतो तू. तर तुम्ही बघून घ्या साहित्य. तर मी पहिल्यांदा काय करणार आहे, मालवणी फिश करीसाठी आहे ना, हे बघा इथं आहे ना वाटण ऑलरेडी करून ठेवलं आहे. ह्याच्यामध्ये ओलं खोबरं आहे, कांदा आहे, टोमॅटो आहे, कोकम आहे आणि थोडा मसाला पण टाकलेला आहे. आणि इथं मी वेगळं हे भिजायला टाकलेलं आहे. तर ते आता त्याची पेस्ट करायची आपल्याला, म्हणजे धणे. आणि ही आपली काश्मीरी मिरची आहे. आणि ही मिरची आहे ती मम्मीने सांगितली याच्यामध्ये संकेश्वरी आणि काश्मीरी मिरची आहे दोन्ही पण. मला ॲक्च्युली मी कन्फ्यूज होते याच्यामध्ये. आता तो व्हायला लागली. हां, ते दोन्ही पण मिरची याच्यामध्ये आहेत. ठीक आहे. तर पहिल्यांदा तुम्हाला मी मालवणी फिश कढी बनवून दाखवणार आहे. तुम्ही कंटिन्यू बघा कशी बनते ती. आणि त्याच्यानंतरला आपण वेगळ्या पद्धतीची सुरमई बघूया. तर चलो स्टार्ट करते. तर काही तर हे मस्तपैकी भिजलेलं ह्याला आपण आहे ना एक 10 मिनटं भिजवायचं असतं, 10 ते 15 मिनटं. तर ते भिजलं आहे चांगलं, तर मी काढून घेते आणि याची पेस्ट करून घ्यायची आपल्याला, कारण की ऑलरेडी आपण इथं जी आपल्याला पाहिजे ती पेस्ट आपण इथं करून घेतले. ठीक आहे. तर हे आता मी मिक्सरला बारीक करून घेते, मग तुम्हाला मी दाखवते कशी याची फोडणी असते, ती डायरेक्ट असते की कशी असते. तर गाईज, आता मी इथं करायला घेते आपली मालवणी सुरमई फिश करी. ॲक्च्युली तुम्ही याच्यामध्ये बांगडा पण ॲड करू शकता, पण बांगडा आम्ही फ्रायसाठी कट करून आणतो पप्पाने. तर आता इथं मालवणी फिश करी मी बनवते, त्यासाठी तुम्ही बघू शकता वाटण आपला रेडी झालेला आहे. आणि याच्यामध्ये पण आहे ना मी तोवाला वाटण पण मिक्स केलं, कारण की तुम्हाला दाखवताना कन्फ्युजन नको व्हायला म्हणून. ठीक आहे. तर आपण आता हे बनवून घेऊया मस्तपैकी. त्यासाठी मी टोप तापायला ठेवलं, इथं तेल काढलेलं आहे. तेल काढलं की नंतरला आपण ह्यात लसूण टाकायचं. ॲक्च्युली ते लोक डायरेक्ट मसाला टाकतात. तेल आपलं तापलेलं आहे चांगलं. विक्रांत नको काय करतो. हे बघा लसूण टाकली मी, कारण
आपण टाकतो लसूण पण, आपली पद्धत आहे म्हणून. लसूण थोडासा लाल होऊन द्यायचा. ओके, लगेच लाल होईल तो कारण थोडं लांब राहायचं असं. हां. आणि मग आता याच्यामध्ये मी टाकणार आहे हा आपला वाटाणा टाकून द्यायचा. फक्त टाकल्याच्या नंतर त्यात झाकण ठेवतात, कारण की माझी फ्रेंड आहे ना मालवणी आहे. तर वाव, स्मेल बघ किती सुंदर आला. ते मिरच्या आपण फ्रेश घेतो म्हणून वाटतं असं स्मेल येतो खूप छान असं. तर आता आहे ना हे थोडंसं होऊन द्यायचं. हा जो वाटण आहे आपला थोडं तेलावर होऊन द्यायचं. नंतर याच्यात मी पाणी टाकणार आहे. तर मी बनवते मालवणी फिश करी. तर आय होप, मला माहिती आहे माझे जे कोण मालवणी व्ह्यूअर्स असतील ते बघत असतील, अशी नाही किंवा तसं नाही, तर त्यासाठी मी बोलेन की मला माहिती तुम्ही माझ्यापेक्षा खूप सुंदर बनवत असाल, पण ॲक्च्युली जशी मला माहिती आहे त्या टाईपमध्ये मी करते. काय कमी झालं असेल तुम्ही सांगत हां, जा. तुम्ही नक्की सजेस्ट करा मला, मी नेक्स्ट टाइम तशी पण बनवेन. कारण की मला अशी ऑथेंटिक मालवणी खायची. हॉटेलला खाल्ले, बट सगळे बोलतात की हॉटेलला पण अशी प्रॉपर नाही भेटत असं. तर तुम्ही मला सजेस्ट करू शकता ती रेसिपी, तर मी तशी पण बनवेन. म्हणजे खायला रेसिपी जर नाही दाखवली तरी पण, तर मला जशी म्हणजे तशी मी करते. तर तुम्हाला माझ्याशी जास्त माहिती असेल ॲक्च्युली मालवणी लोकांना, की खूप सुंदर बनवतात ते लोक जेवण. तर हे थोडीशी वाफ काढते. ओ माय गॉड, काढा ना. हां, व्हेरी गुड. आता याला बघा असं तेल सुटलं आणि त्याच्यात पाणी टाकून ना उकळी काढायची आपल्याला. चला टाकून घेऊ ना. चला गाईज, मला तर यांची मच्छी प्रत्येक टायमाला आवडायची. 3 महिने खायला नाही भेटले. काय बोलतो, मम्मीने बनवली नाही? एवढी नाही जेवढी तू बनवायची. मस्त तेल पण सुटते. आता असं वाटलं वाटण अजून हे कमी आहे तर आपण त्यात ते थोडंसं टाकू पण, कारण की मी याच्यात ऑलरेडी मिक्स केलं होतं. हे खोबऱ्यासाठी टाकतो. खोबरं, ओलं खोबरं मेन असतं ना. आणि ॲक्च्युली तुम्हाला माहिती आहे का, मालवणी ती डिश अजून एक खूप छान असते, तिसऱ्या मसाला. तू जास्त बोल नका, थकशील मग नंतर. 2 पाहुण्यांसाठी मी जेवण बनवते, कारण की येणार आमच्या घरी आज. रियांशीसाठी नवीन काय बोलतात कढई ना यार, माझा कंबर लचकली का माझी. कलर कसा आहे? Guys, तुम्ही बघू शकता आज मी त्याचा सेट आणला आम्ही पूर्ण सेट आहे ना याचा. ह्याच्यामध्ये काय काय अजून पॅन आहे आणि तो फ्लॅट तवा आणि ही कढई आहे. तर मी आता ह्याच्यामध्ये ना करणार आहे मस्त पैकी आपली सुरमईची युनिक डिश. तुम्ही बघा आता. थोडं धुवून घे जरा, मी धुवून घेते. आणि इथं आपली ही झालेली आहे रेडी सुरमईची मालवणी फिश कढी रेडी झालेली आहे मस्तपैकी. आता ही आपण साईडला शिफ्ट करू आणि आपण दुसरी रेसिपी पण बनवून घेऊया. चल, हे धुवून घ्या आपल्याला. तर मी आता दाखवणार आहे जसं की ग्रीन सुरमई म्हणजे कशी माहिती आहे का, त्याचा ग्रेव्ही नाही करायची आपल्याला ती वाफेवरती अशी फ्राय करायची ग्रीनमध्ये. तर त्यासाठी ना मी हिरवं वाटण घेतले करून. हिरवं वाटण म्हणजे कसं हा थोडंसं वेगळं. याच्यामध्ये काय काय माहिती आहे का, पुदिना आहे आणि आपली मिरची आहे, कोथिंबीर आहे, लसूण आहे आणि लिंबू आहे खूप सारा. तर त्याच्याने खूप अशी आंबट अशी टेस्ट येणार आपल्याला, अशी चटपटीत टेस्ट. माहिती आहे असे पुदिनाची काय असते बोलतात ती पाणीपुरीची असते नाही का, ती तशी टेस्ट येईल याला. तशी मी सुरमई करते ही खायला. आणि जर आपल्या सुरमईने जर पाणीपुरीची टेस्ट टाळून घेतली ना खायला. इथं मी नवीन कढई ठेवले तापायला, त्याच्यामध्ये मी लसूण टाकते. ऑप्शनल टाकायचं जर टाका तर नका टाकू, पण मी टाकणार आहे. ठीक आहे. आणि मी ऑलरेडी ना सुरमईला लावलेला आहे हिरवा मसाला, तरी पण मी परत त्याच्यामध्ये टाकणार आहे. फ्राय करायची आहे. ठीक आहे. ते बघायला खायला खूप मजा येईल, तुम्हाला बघायला मजा येईल, त्याच्यापेक्षा जास्त मला खायला येईल. ओके. तसं गाईस तुम्ही बघू शकता इथं आता हे लाल झाले मस्तपैकी. आता ह्याच्यामध्ये मी टाकणार आहे ही पेस्ट, फ्राय करायची मस्त याच्यात. ओके. आणि याच्यातच आपल्याला हे टाकायचे सुके मसाल्यांमध्ये मी काय घेतले माहिती आहे का, घेतले इथं जिरा पावडर आहे, हळद आहे आणि गरम मसाला आहे, तो पण टाकून द्यायचा. एवढंच, लाल मसाला यूज करायचा नाही आपल्याला. ठीक आहे. आणि आता याच्यामध्ये मी टाकणार आहे चवीनुसार मीठ. सगळं याच्यात टाकायचं आहे. नंतर मग आपल्याला याच्यामध्ये फिश सोडायचे. ठीक आहे. ही आहे आपली ग्रीन मसाला सुरमई. तर हे थोडं होऊन द्यायचं मस्त. आणि मग ह्याच्यामध्ये
पीसेस टाकायचे. तर आता तुम्ही बघू शकता मसाला चांगला फ्राय झालेला आहे आणि आता मी याच्यामध्ये टाकणार आहे ही सुरमई. ओ ओ काय आलं? थांब 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 कसं तरी होतंय, डोकं हलते मला. जास्त बोलू चल जा, मी करतो जा. आता काय नाही करायचं नाही ना, त्याच्यावर झाकण ठेवायचं. कसं होतं कसं तरी होते. वेट वेट थांब. चला काय यांची थकली आमची, बोल ना तुम्हाला हे थकते ती. चल चल थांब, वेट वेट एवढं लोड नको. हां चल थांब, मी कॅमेरा बंद चालू करतो. शकते. सो कॅमेरा बंद कर. कॅमेरा बंद कर, मी चालू शकते. हां मग आपला पैसे लाव. आता झालं ना, फक्त हलव ना त्याला. त्याच्यात ते मिक्स करून ना त्याच्यावरती ना झाकण ठेवून दे. चालेल चल. काय नाही गॅस, थोडंसं तिला थकवा आला, पाय दुखतात ना जेवण बनून. नाश्ता केला होता तिला. सो गॅस मम्मी रियाची चक्कर येते. चला गॅस मसाला लावून देतो. रियांची मला भूक लागलेली आहे. दिसतं ना तुम्हाला ॲडजस्ट करून. तर तिला कसं होत राहतं ना, त्याच्यामुळं जास्त काय बोलत नाही मी, कारण मला तिला जेवण द्यायचं लवकर आणि भात पण बनवायचं. तर ती बोली मला थोडा आराम करू दे, तिला बिस्किट खातो तोपर्यंत. चला काय मी टाकून देतो. तेल टाकून घेतलं. चला गॅस आपलं जेवण बनवून झालं. बांगडे पण टाकले पप्पांसाठी. रियांशीला तर बांगडं देणार नाही आम्ही, तर रियांशीला टात वाढतो आहे. थोडं थोडं मला जमेल तसं वाढत राहतो मी. म्हणजे प्रेग्नेन्सीमध्ये मग खूप वेळा मीच जेवण देतो तिला, कारण कसं माहिती आहे स्वतः घेताना जेवण तिला जास्त जेवण जात नाही. सो मी स्वतःहूनच जेवण वाढतो तिला, की ती 2 घास जास्त खाल्ले पाहिजे तिने. सो जास्त मी तिला एक टाईम जेवण मीच वाढतो तिला, ज्याच्याकरून ती जास्त खाईल. आणि मी तर ती मला बोलते थोडं थोडं देत जा, पण मी लपून चपाती तिला देत राहतो, थोडी थोडी खा खा बोलत राहतो. तर ती खाते आणि माझं ऐकते ती, आणि तिला पण बरं वाटतं. मी बघतो तुझ्या डोळ्यामध्ये. आणि प्रेग्नेन्सीमध्ये खरंच बायकोची जेवढी काळजी घेईल तेवढी कमीच असते, पण आपण प्रयत्न करत राहायचं की तिला खुश वाटलं पाहिजे. सो आता मी जेवण वाढलं आहे तिला. चला आपण रियांशीकडे पण जाणार आहे. बघ मी सगळं धुवून घेतलं, भात पण होतं, भात पण टाकलं मी तर खरं सांगू ना, मला आता तिला हेल्प करायला खूप मजा येते आणि खूप छानसुद्धा वाटतं, कारण की हाच तो टाईम असतो जेव्हा आपण बायकोची सर्वात जास्त काळजी घेतली पाहिजे. लिंबू पण कापला आहे दिला, कारण लिंबू तिला आवडतात. ती पण मला जेवण तशीच वाढते. चला काय आपण चाललो रियांशीकडे. वाटतं ना आता बरं. चल थोडंसं जेवण घे, थोडंसं जेवण घ्या. एवढं मेहनतनी बनवलं तर चल थोडंसं खा. मी वाढले, जेवढं जाईल तेवढं खा, बाकीचं मी खा. ठीक आहे? हे बाबू उठ, चल उठ, चल लवकर चल. हा थोडंसं खा. चल टॅप बी खायचे नंतर तुला दुपारचे जेवायला लागेल. चल बरं टाईम नको खाऊ, पण जेव तरी. उठ, मी लाईट लावतो. चल हात धुवून घ्या, पाणी आणतो मी मग घ्या. ठीक आहे? आणि गायस तुम्ही रियांशीला अशीच कमेंट करत जावा, कारण ती तुमच्या कमेंट्स बघून खूप पॉझिटिव्ह फील करते. चला आपण जाऊ तिच्याकडे. ओ माय छोटू, चला आपली फिश थाली तयार आहे, ते पण माझ्या लाडाच्या बायकोने बनवलेली. तर बांगडा तर तू खाणार नाही आहे. चल थोडं थोडं खा. इथलं काय झालं अचानक आज? आणि काय तिला मध्ये मध्ये असं होत राहतं, पण रेसिपी बनवताना आज फर्स्ट टाइम झालं तिला. मी एवढं नाही खाणार. थोडं खा, अर्धा अर्धा खा, बाकीचं मी खाईन. ठीक आहे? बांगडा नको ना मला. हे काय बनवलं बोलू तुझ्या? हे ना
ग्रीनवाले सुरमई बनवले आपण. ग्रीन सुरमई फ्राय जरा अलग स्टाईल मारली. तू जेवढं पाहिलं तेवढं खा, ठीक आहे? बांगडा नाही देणार तुला? बांगडा बांगडा नाही मला कोण देतच नाही घरामध्ये खायला, आणि मला पण असे म्हणजे बांगडा नाही खायचा आता सध्या, नंतर खायला. खा, जेवढं पाहिलं तेवढं खा आरामशीर. आणि काय तिला मच्छीची खूप क्रेविंग असते, तुम्हाला आधीपासून माहितीच आहे. मस्त झाली मस्त आहे ना? ग्रीन मसाला ही, मस्त झाली. खा तू, टॅप पण द्यायची तुला. आज नको दिवस. बरं ठीक आहे, तू खाऊन घे पहिलाच. ए सी बंद करू की राहू तू? पहिला ए सीनं 24 तास लागते येईल आता. गरम पण होतं, थंड पण होतं तिला. काय समजत नाही आता काय करायचं. गायस तुम्ही प्लीज रियांशीला असेच पॉझिटिव्ह कमेंट करते. कमेंट बघून खरंच खुश होते तुमच्या. आणि प्रेग्नन्सीमध्ये असं पॉझिटिव्ह कमेंट करता तुम्ही, खूप छान वाटतं. आणि आपली फॅमिली पण खूपच छान आहे. आणि रियांशीने आज खरंच भारी जेवण बनवलं आहे. फक्त बांगडा मी बनवला, तो पण माझ्याकडून तुटला आहे. तो बांगडा एक तुटला, एक चांगला झाला. मी घाईमध्ये केलं ना. बाकी जे आता ते संध्याकाळी बनवून जास्त एक बांगडा करायची ते. हम्म. ती बघू ते सुरमई एकची काय ही आपली मालवणी फिश करी कशी झाली. मी कोथिंबीर बी टाकले, हॉटेलमध्ये टाकतात. तर चांगलंच आणले सजवून मला आज. मग आता प्रेग्नन्सी जेवढं चांगलं देईल तेवढं तू खाशील तरी 2 दिवस चांगले. जाम भारी झाले, आंबट पण झाले. मी तुला हे पण बनवलं होतं, कोकम. काय होतं लालवाला, काय असं? सोलकढी हां तर येते बनवायला. नाही. तुला काय खरं सांगू ना, लय थकल्यासारखं झालं. माझ्याने जेवढं होतं तेवढं मी काम करते घरामध्ये. चल तू आता बोलू नको जास्त, तू खा. चल काय, चला हा ब्लॉग मी इथंच संपवणार आहे आज. या जेवण. जेवायला या तुम्ही. आणि यांची कसं जेवण म्हणजे खरं खूप सुंदरच बनवते, मी ते खातोच तिचं. पण तुम्हाला कसं वाटलं ते पण तुम्ही सांगा. तुम्हाला तर माहिती आहे आपण खूप सारे मच्छीचे रेसिपी शेअर केले होते आधी. आता प्रेग्नन्सीमध्ये कमी करतो आहे शेअर. तर तुमचं प्रेम असंच राहू द्या. नंतर आपण भेटू, ठीक आहे? चल तू जेवून घे, ठीक आहे? बाय बाय.